वास्तुशास्त्रानुसार देवघरात 3 गोष्टी चुकूनही ठेवू नका. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी सांगते ऐका. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुकलेली फुलं. बऱ्याचदा असं होतं की आपण रोज देवाला फुलं वाहतो आणि आदल्या दिवशी वाहिलेली देवाची फुलं काढून घेतो आणि ती एखाद्या पिशवीत ठेवतो. ती पिशवी देवघराच्या वरच्या बाजूला, खालच्या बाजूला, कोपऱ्यात अशी कुठेतरी ठेवतो. पण अशी सुकलेल्या फुलांची पिशवी किंवा सुकलेली फुलं देवघरात कुठेही ठेवू नये. त्यामुळे दारिद्र्याला आमंत्रण मिळतं. म्हणूनच सुकलेली फुलं तुमच्या देवघरात असतील तर आजच ती बाहेर काढा. दुसरी गोष्ट म्हणजे एकाच देवाच्या 2 मूर्ती किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती देवघरामध्ये असू नये. त्यामुळे एकही कार्य करत नाही. आणि तिसरी गोष्ट आहे पूर्वजांचे फोटो. आपले पूर्वज आपल्याला कितीही आदरणीय असले, प्रिय असले तरी सुद्धा त्यांचे फोटो देवघरामध्ये ठेवू नये. हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं.